हळूहळू हात हळूहळू वर घ्यायचे गोलाकार पद्धतीने वरती, कानाला हात टच झालेले, हाताचे पंजे समोर, तळवा दिसला पाहिजे समोर, हळूहळू टाचा उंच, स्लोली आणि बॅलन्स करायचा आहे, एकाग्र व्हायचं आहे आणि वर खेचायचं आहे शरीराला. ह्या आसनामुळे तुमची उंची वाढते. ताडासन 5 हळूहळू खाली यायचं आहे, हात खाली, पाय खाली, स्लोली. पायाचा टाचा हळूहळू वर आणा, पंजावर पाय, हाताचे तळवे असे दिसले पाहिजे, तळवा तळहात, कानाला ते चिकटलेले हात कानाला आणि वर खेचा, बॅलन्स, एकाग्र व्हा. कुठेतरी एक पॉईंट धरा की तिथेच बघायचं, म्हणजे तुम्ही बॅलन्स व्हा. हात थोडे मागे हात खाली, स्लोली, पाय खाली, अजून खाली, 6 7 8. वृक्षासन नाव आहे. झाडाप्रमाणे सगळ्या शरीराचा भार फक्त एका पायावर घ्यायचा आहे. आधी त्याने डाव्या पायाने केलेलं आहे. डावा पाय फोल्ड करून उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवायचा आणि हात दोन्ही बाजूने वर न्यायचे. हात कानाला टच आणि हाताचे तळवे जोडलेले आणि शरीर बॅलन्स करायचं आहे. खाली जो पाय आहे तो पूर्ण टच करायचा जमिनीला आणि शरीराचा पूर्ण भार एका पायावर घ्यायचा, म्हणून वृक्षासन. ह्याचे पण अनेक फायदे आहे. बॅलन्स, समतोलपणा वाढतो, एकाग्रता वाढते. एकाग्रता करणारं आसन आहे. 5 हळूहळू हात खाली, 6 पाय खाली, 7 उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवा, 2 हात बाजूला घ्या, हळूहळू वर या. मन एकाग्र असेल तर आसन होईल. मनात वेगवेगळे विचार, चंचलता असेल मनात तर आसन पूर्ण स्थितीत नाही जाणार. स्लोली हात वर, कानाला टच, हाताचे तळवे जोडलेले नमस्काराप्रमाणे जोडलेले. बॅलन्स, पुढे बघा, एक पॉईंट घ्या, त्याच्याचकडे बघत राहा. बाजूला पाय खाली, 6 पंजे टेकवा, पाय जवळ, दोन्ही पाय जवळ, 2ला पाय जवळ, 3 हळूहळू पाठीचा कणा वर आणा, कमरेपर्यंत फक्त, मांड्याने उचलायच्या, वर बघा, तोंड बंद, शांत. मुलांसाठी सूचना, शांत शांत, वर बघायचं, छत. अक्षय, स्वतःकडे लक्ष द्या. तोंड बंद करा. शांत, जोपर्यंत शांत राहील, शांत, श्वसनाकडे लक्ष, आवाज नाही, शरीराकडे लक्ष द्या, डोळे बंद करून. हात हलवायचे नाही, डोळे बंद, मान खाली, एका बाजूला मान, एका बाजूला. हे मकर आसन आहे. फुफ्फुसांची क्षमता वाढवायची आहे. डोळे बंद, श्वास घ्या, श्वास सोडा, दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. प्रश्वास म्हणजे सोडणे. 3 वेळा ओंकार, दीर्घ श्वास म्हणा. सर्व लक्ष शरीराकडे. म्हणा. दीर्घ श्वास म्हणा.
म्हणा. ओम